या भ्रष्टाचाराने 12 वाजवले असं संजय राजाराम राऊतने उल्लेख केला। ज्यांनी स्वतःच्या मालकाच्या आणि मालकाच्या असलेल्या पक्षाचं 3-13 वाजून टाकलेले आहेत, रसातळाला आणलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांचे 12 वाजण्याची भाषा करणं म्हणजे 2024चा हा मोठा विनोदच आहे। आज उद्धव ठाकरेंकडे ना स्वतःचा पक्ष ना स्वतःचं चिन्ह आणि ओसाड गावाचे पाटील म्हणून जे ते राज्यभरात फिरतायत आणि त्यांचे 3-13 वाजवणारा हा भांडुपचा देवानंद यांनी दुसऱ्यांचे 12 वाजवण्याचे उल्लेख करूच नये। आणि मोदी साहेबांच्या बद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कसे घराघरापर्यंत पोहोचणार आहेत आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल मोदी साहेबांवर आरोप करणं, ज्याचा स्वतःचं कुटुंब खिचडी घोटाळ्यामध्ये किंवा गरिबांची खिचडी खाण्यामध्ये त्यांच्यावर आरोप आहे। कोविडच्या मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ह्याचा मालक आणि त्याचा मुलगा कधीही जेलमध्ये जाऊ शकतात। केजरीवाल भाग 2 हा महाराष्ट्रामध्ये चित्रपट रिलीज होऊ शकतो। तो मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हे म्हणजे फार मोठे हास्यास्पद आहे। भ्रष्टाचार सोडून ज्या उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत स्वतःचं फोन बिल भरलं नसेल, मोबाईलचं बिल भरलं नसेल, स्वतःच्या पैशांनी गाडी घेतली नसेल, यांचं पूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराच्याच पैशांनी बरबटलेलं आहे। हे जेव्हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर त्यांना हे कळत नाही की लोक त्यांच्यावर हसत असतात। या संजय राजाराम राऊत बद्दल मी काही आठवड्या अगोदर एका व्यंकटेश उप्पर नावाच्या व्यक्तीला गायब करण्याचा आरोप केलेला। तो व्यक्ती आज पण गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट डॉक्टर सपना पाटकरनी तिथे नोंदवलेली आहे, दाखल केलेली आहे। माणसांना गायब करणं, महिलांना शिव्या घालणारा हे अशा चारित्र्याचा माणूस जेव्हा आमच्या पंतप्रधानांवर भारतीय जनता पक्षावर जेव्हा आरोप करतो तेव्हा लोक ह्याच्या शब्दावर कुठेही विश्वास ठेवणार नाही। मनसुख हिरेन, सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान, आता हा व्यंकटेश उप्पर, अशा किती लोकांच्या कदाचित खुनाची यांचे हात बरबटलेले आहेत। भ्रष्टाचाराच्या पैशाने हे यांचे आयुष्य जगतात। ते जेव्हा मोदी साहेबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीवर ज्यांनी गेली 10 वर्ष त्यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप हे कोणी करू शकले नाही। बाकी हे सगळेचे सगळे बेलवर बाहेर आहेत। राहुल गांधी सकट सगळे, गांधी कुटुंबीय सकट हे सगळं बेलवर बाहेर असणारे लोकांनी मोदी साहेबांवर आरोप करण्याची हिम्मत करू नये एवढं त्या निमित्ताने सांगितलं। बोला। फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की तमाशातील नाचांवर बोलण्यात काही अर्थ नाही। नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024च्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं। काँग्रेसच्या कोट्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालांनी दुसऱ्यांना नाच्या बोलू नये। संजय राजाराम राऊत
सारखे दलाल हे बाजारामध्ये खूप उपलब्ध आहेत, म्हणून दुसऱ्यांना नाच्या हे शब्द बोलण्यापेक्षा तुझ्यासारखा राजकीय दलाल ज्याचं स्वतःचं अस्तित्व काय नाहीये, तुला काँग्रेस दिवस रात्र त्याच्या कोट्यावर नाचत बसते, त्यांनी आमच्या कुठल्याही नेतृत्वावर बोलण्याची तुमची हिंमत करू नये एवढं त्या निमित्ताने सांगेन. श्रीकांत शिंदे बाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की अजून हा बच्चा आहे, आम्ही नारायण राणेंचा पराभव केलेला आहे. त्याचं उत्तर आम्ही 4 जूनला देऊ ना, कशाला चिंता करताय. कोण कोणाचा पराभव केलं आणि कोणी कसा वचपा काढला त्या पराभवाचा, आणि तुझ्या ढोंगणात खराच अगर दम असेल तर ईशान्य मुंबईची सीट लढून दाखव. आम्ही मैदानात उतरतो तरी, आम्ही मातीत लोळतो तरी, आम्ही लोकांच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत तरी करतो. तुझ्यासारख्या पळपुटे नाही आम्ही, शेपूट घालून दुसऱ्यांवर नुसता आरोप करायचा. विनायक राऊत असं म्हणाले, नारायण राणे यांची वैचारिक दिवाळी समोर येत आहे. नारायण राणे आता निवडणूक लढू पाहत आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये 70 कोटींचं बजेट असलेल्या आपल्या खात्यामध्ये काय दिवे लावले? 70,000 कोटींचं काय दिवे लावले? सिंधुदुर्गामध्ये काय दिले? सिंधुदुर्गामध्ये काय दिले काय नाही दिलेचा हिशोब मी विनायक राऊतांना सांगेन. तुम्ही एकटे आरोप करू नका. त्याला एका खुल्या व्यासपीठावर राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकणासाठी काय काय केलं ह्याचा हिशोब मांडायला आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमच्या 10 वर्षामध्ये कुठे दिवे लावले, कुठे हायमास लावले आणि किती विकास कामांना तुमच्या पत्रावर विरोध केला, त्या पत्राचा आम्ही प्रदर्शनच सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये लावणार आहे. किती रस्त्यांना अडवण्याचं, विकास निधी अडवण्याचं काम याच विनायक राऊतांनी स्वतःच्या पत्रावर केलेलं आहे. म्हणून प्रकल्पांचा विरोध करणारे, विकास निधीचा विरोध करणाऱ्याने ना राणे साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये. विकासावर चर्चा करू, आम्ही किती केलाय आणि तुम्ही किती विकासाला विरोध केलाय त्याला खुल्या व्यासपीठावर चर्चा करू. राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 55,000 रुपये रोख रक्कम, 26 लाखाचे बँक डिपॉझिट, तर शेअर बाजारात 4.25 कोटी, 4 लाखांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे 9 कोटी रुपये किमतीचे राहुल गांधी यांचे कार्यालय आहे, तर त्यांच्या नावावर एकही कार नाही. आपल्याला काय वाटतं? गांधी कुटुंबीय असेल, उद्धव ठाकरे कुटुंबीय असेल, हे दुसऱ्यांच्या पैशावर जगणारे हे सगळे कुटुंब आहेत. स्वतः भ्रष्टाचार मुक्तचे आरोप भारतीय जनता पक्षावर करायचे, मग राहुल गांधी जे प्रायव्हेट प्लेननी फिरतात, मोठ्या मोठ्या गाड्या वापरतात, मोठ्या मोठे घड्याळ जे घालतात, हे कोणाच्या पैशाने आहेत? मग ओला उबरनी फिरणारे आहेत का राहुल गांधी? म्हणून ह्यांची ही जी काय नौटंकी आहे ना, ह्यांची मोदी साहेबांचं नाव घेण्याची पण लायकी नाही. कारण की मोदी साहेब जे सांगतात त्याच पद्धतीचं आयुष्य जगतायत साधेपणाचं. पण राहुल गांधींच्या, उद्धव ठाकरेंच्या, सुप्रिया सुळेंच्या अशी परिस्थिती नाही. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, ह्याला गांधी आणि उद्धव ठाकरे कुटुंब म्हणतात. विनायक राऊत यांचा दुसऱ्या प्रचारातला टप्पा जो आहे तो पूर्ण होत आलाय, तर दुसरीकडे त्यांनी असा आरोप केलाय की जो समोरचा उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट जरी वाचलं तरी भरपूर. बापरे, म्हणजे किती मोठा टप्पा. कारण का प्रत्येक खडा बैठकीमध्ये 60 पेक्षा जास्त लोक नसतात. याचा फोटोग्राफ माझ्याकडे आहे. तळवडे गावामध्ये एवढी त्यांची जंगी मीटिंग काल झाली, तुफान तुडुंब गर्दी होती, ते 60 लोक होती. लोकांना चालायला पण जागा नव्हती. पुरीची पुरी गाडी पार्किंग होऊ शकली असती, एवढी मोठी मीटिंग होती ती. म्हणून विनायक राऊतांना त्या भ्रमामध्ये राहून दे, आमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. 4 तारखेला याचं सगळ्याचं उत्तर भेटेल. तर काल सिंधुदुर्गात भाजपचा कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, महायुतीचा. त्याच्या आधी कोर कमिटीची मीटिंग झाली. तर आज रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. नेमका उमेदवार कोण याबाबत कार्यकर्त्यांबरोबर जनतेलाही संभ्रम निर्माण झाला. नक्की आहे. जसे कार्यकर्त्यांना संभ्रम आहे, जनतेला संभ्रम आहे, तशा सगळ्याच उमेदवारांना पण संभ्रम आहे. आणि हा सगळा संभ्रम आज नाही तर उद्या आमचे पक्षश्रेष्ठी क्लिअर करतील. आमच्या सगळ्यामध्ये स्पष्ट आहे
ते महायुतीचाच उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आहे, मग तो कोणी असो, काय त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही. पण प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाची बैठक आणि कार्यकर्त्यांशी बोलण्याचे अधिकार आहे. जसं भारतीय जनता पक्षाला आहे, तसं शिवसेनेला पण आहे, तसं राष्ट्रवादीला पण आहे, तसं आरपीआयला पण आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांशी बोलावं, विश्वासात घ्यावं, कारण का शेवटी 3 पक्षाचं 4 पक्षांची ही महायुती आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये म्हणजे एकजूट आणण्यासाठी प्रत्येकाने बैठक घेत असतील तसे स्वागताची गोष्ट आहे. आणि आज या वेगवेगळ्या होणाऱ्या बैठका तुम्हाला सगळ्या एक संघ काल सुरू झाली ना महायुतीची बैठक. दीपक केसरकर साहेब होते, राणे साहेब होते, मग नंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी होते, जोरात होते सगळं. उदय सामंतांनी ही नारायण राणे यांची कुडामध्ये येऊन बैठक एक भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआड चर्चेत सामंत कुटुंबीय आणि राणे कुटुंबियाचे हे राजकारणाचे पलीकडचे संबंध आहे. किरण सामंत असो, उदय सामंत जे असो ना, हे राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मांडतात, मान सन्मान देतात, असंख्य राजकीय सल्ले त्यांच्याकडून घेतात. म्हणून अशा पद्धतीची भेट आपल्या कौटुंबिक भेट झाली असेल, अधिकारवाणीची भेट झाली असेल तर त्याला राजकीय चष्म्यातून बघू नये. जसे निलेश आणि नितेश आहेत ना, तसंच राणे साहेबांसाठी किरण आणि उदय सामंत आहे. म्हणून उद्या अगर निलेश आणि नितेशांना भेटलं त्याचा बंद दाराआड चर्चा म्हणत नाही. तसं उद्या काल जसे उदयजींना भेटले तसंच अधिकारवाण्यांनी भेटण्या कौटुंबिक ती भेट होती. तर या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदे गटाकडून दावेदारी केली जात होती. किरण सामंत यांनी स्वतः जाहीर केलं होतं की आपण लढणार आहोत, इच्छुक आहोत. त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र काल अचानकपणे त्यांनी सोशल माध्यमांवर आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर उदय सामंतांनी नागपूरमध्ये असं स्टेटमेंट केलं की ते भावना वेळेस होऊन बोलले. नेमकी ही काय? किरणजींना मी जेवढं ओळखतो, जेवढं थोडंफार ओळखतो, तो फार सरळ मनाच्या, साधे मनाचा माणूस आहे. त्यांनी कुठल्या विचारांनी आणि कुठल्या भावनेमध्ये येऊन ती पोस्ट केली असेल ह्याचा अंदाज मी देऊ शकत नाही, स्वतःच ते देऊ शकतात. फक्त जसं मी परत उल्लेख करतो, आमच्या सगळ्यांचे हे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. किरणजी हे आमच्या कुटुंबातला एक भाग सदस्य आहे. म्हणून त्यांना ज्या काय त्यांच्या भावना आहेत त्या आम्हीही समजून त्यांच्याबरोबर आम्ही उभे आहोत. त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये जसं राणे राणे साहेबांची साथ आहे तसं त्यांच्या पूर्ण राजकीय वाटचालीमध्ये माझी, निलेशजींची सगळ्यांना साथ आहेतच. म्हणून त्यांना कुठेही कोणीही एकटं पाडू शकणार नाही, एवढी शाश्वती आम्ही सगळेजण देऊ शकतो. आणि अशा पद्धतीचा संवाद आमच्या आणि किरण सामंतजींमध्ये आणि उदय सामंतजींमध्ये तर आहेतच. म्हणून त्याच्याबद्दलचं काय बोलायचं आहे ते सामंत कुटुंबियाने म्हणजे उदयजींनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे. फक्त किरण सामंतजी एकटे नाही, आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत, ताकदीने उभे आहोत आणि आम्ही एकत्र मिळून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. किरण सामंतांच्या या पोस्ट नंतर उभारचे आमदार वैभव नाईक यांनी असा आरोप केला होता की नारायण राणे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या प्रेसमधून दम दिला, त्यामुळे किरण सामंतांनी हे असं केलं. असं आहे की वैभव नाईकांचा हा धंदा आहे. कारण का त्यांनी अगर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगर राणे साहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेणार नाही तर त्यांना मातोश्रीचा पगारच मिळणार नाही. म्हणून आपल्या पगारासाठी अगर कोण काय धावपळ करत असेल, फडफड करत असेल तर त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. कुडाळ मालवणमध्ये आम्हाला खासदारकीच्या निमित्ताने मिळणारी लीड ही वैभव नाईकाला ह्या निमित्ताने उत्तर. सर यावरच असं की संजय राऊतांनी टीका केली आहे उदय सामंत यांच्यावर की काल त्यांनी उदय सामंत यांनी असं म्हटलं की उबाटा गटाचे अजून 8 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर संजय राऊत असं म्हणाले की 8 नाही 80 असतील. मात्र हे 80 जमा करण्यापूर्वी पहिलं तुमच्या भावाच्या तिकिटाचं कन्फर्म करा. आणि मी संजय राऊतजींना पण सांगेन की उदय सामंतांच्या भावाबद्दल चर्चा करण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा तुमचा भाऊ नंदनवनला किती वेळा जाऊन बसतो ह्याबद्दल संजय राजाराम राऊत चिंता करावी. नंदनवन हे मुख्यमंत्री साहेबांचं घर आहे. कितींदा ह्यांचा भाऊ तिथे तडफडत असतो ह्याबद्दल पहिले संजय राजाराम राऊतनी बघावं आणि मग उदय सामंतांना सल्ले द्यावे. स्वतःचा भाऊ स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही, दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक घालण्याची सवय त्यांना झालेली आहे.
साहेब, आज मालवणी भाषा दिन आहे आणि मालवणी जनतेसाठी आपल्या शुभेच्छा. एकंदरीत मच्छिंद्र कांबळे यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्त मालवणी भाषा संदर्भात एक वेगळं आकर्षण आजही आहे. मच्छिंद्र कांबळे जी हे आमच्या मालवणी भाषेतले अमिताभ बच्चन आहे. त्यांच्यासारखा उंचीचा माणूस हा अजूनपर्यंत तरी आपल्या मालवणी मातीतून जन्माला आलेला नाही. म्हणून त्यांच्या सगळ्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल भावी पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या बाबतीचे कुठले ना कुठले तरी त्यांचे विचार, त्यांची कामं, त्यांची नाटकं पुढे कसे घेऊन जाऊ शकतो या संदर्भात आमच्या डोक्यामध्ये काही विचार आहेत ते येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर आणू. काल आदित्य ठाकरेंनी अशी टीका केली की भाजपला मुंबईत उमेदवार मिळत नाही आणि ते असं म्हणतायत की आम्ही शिवसेनेबरोबर असताना त्यांना भाजपला टेन्शन नव्हतं. तुम्ही नसल्यामुळे आम्ही टेन्शन फ्री झालेलो आहोत. कारण का असे खुनी, बलात्कार, गँगरेप करणारे आरोपी हे आमच्याबरोबर नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये फार मोठं यश मिळणार आहे. म्हणून आदित्य ठाकरे सारखा बरबटलेला आणि गँगरेपच्या आरोपींनी भारतीय जनता पक्षावर बोलण्याची हिंमत करू नये.